सध्याची या क्षणाची दृश्य पाहतो की उद्धव ठाकरे आता मातोश्रीवरून निघालेले आहेत आणि थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे मुंब्रा परिसरात जाऊन शाखेची पाहणी सुद्धा करतील। ही थेट आपण दृश्य तुम्ही पाहू शकताय पुढारी न्यूजवर। आत्ताच गाड्यांचा ताफा नुकताच मातोश्रीवरून निघालेला आहे आणि पुढील जसे त्यांचे नियोजित कार्यक्रम आहेत थोड्याच वेळात उद्धव ठाकरे ते नियोजित कार्यक्रम करून मुंब्रा शाखेच्या इथे सुद्धा पोहोचतील। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण हे पाहतोय पुढारी न्यूजवर। उद्धव ठाकरे नुकतेच मातोश्रीच्या बाहेर निघालेले आहेत, त्यांच्या गाड्यांचा ताफा आता नुकताच निघालेला आहे। आपण हे दृश्य थेट पाहतोय उद्धव ठाकरेंच्या गाड्यांची। ठाण्यामध्ये जातील ते, ठाण्यामधून रॅली सुद्धा होणार आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुंब्र्याकडे रवाना होतील। ज्या शाखेची तोडफोड केली गेलेली आहे त्यांच्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्ते सुद्धा आहेत। इतकंच नाही तर मुंब्र्यामध्ये सुद्धा जिथे ते जाणार आहेत त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन होईलच, मात्र त्यांचे कार्यकर्ते सुद्धा जोडले गेलेले आहेत। तुम्ही हे एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहू शकताय पुढारी न्यूजवर आणि उद्धव ठाकरेंच्या सोबतच आपल्या सुद्धा गाड्यांचा ताफा उद्धव ठाकरेंसोबत चाललेला आहे, त्यामुळे क्षणाक्षणाचे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहे। सध्याचीही आपण दृश्य पाहतोय उद्धव ठाकरेंसोबत आपला गाडीचा ताफा चाललेला आहे आणि उद्धव ठाकरे आता जाणार आहेत ठाण्यामध्ये त्यांची रॅली आहे, त्यानंतर शक्ती प्रदर्शन सुद्धा ते करतील। कार्यकर्त्यांसोबत ते मुंब्रा परिसरामध्ये जातील, मुंब्र्याची पाहणी करतील आणि त्यापुढे काय होतं हे आपण पाहूया। तर एक महत्त्वाची अपडेट समोर येते की उद्धव ठाकरे आता नुकतेच खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत। आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम तिथे त्या जागे आहेत निवासस्थानी भांडुपला, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। रिद्धेश, थोड्याच वेळात उद्धव ठाकरे तिथे पोहोचतायत, निघालेले आहेत मातोश्रीवरून। तिथलं वातावरण कसं आहे एकंदरीत, कधीपर्यंत ते पोहोचतील, काय माहिती आहे? नक्कीच आपण पाहिलं श्रद्धा, तर आता उद्धव ठाकरे त्यांच्या राहत्या बँड्रावरून निघाले आहेत। ते सर्वप्रथम आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या दिशेने मुलुंड इथे येणार आहे। मध्ये ते संजय राऊत आणि विधायक राऊत यांच्या जे संपूर्ण कार्यकर्ते ते त्यांना त्यांचा पूर्ण कॉन्वॉय तो त्यांना जॉईन करणार आहे। आणि आपल्या मागे पाहू शकतो पोलिसांचा मोठा फौजफाटा इकडे मुलुंड चेक नाक्यावरती तैनात करण्यात आला आहे। कायदा सुव्यवस्था कुठलाही प्रश्न उभं राहायची काळजी इकडे मुलुंड पोलिसांकडून घेतली जाईल। दुसरीकडे पाहिलं तर ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्ता देखील इकडे जमायला झाले आहेत आणि थोड्याच वेळात इकडे राजन विचारे देखील इकडे राहणार आहे आणि हे सर्व आता उद्धव ठाकरेंबरोबर आता मुंब्र्याच्या दिशेने रवाना होणार आहे। आपण दुसरीकडे आपल्या मागे पाहू शकतो मोठ्या संख्येने इथे कार्यकर्ता आता जमायला झाले आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे। महत्त्वाची गोष्ट पाहिलं तर कार्यकर्ता आणि पोलीस हे दोघं एक दुसऱ्यांना सहकार्य करून चालत आहे। कुठल्याही गोष्टीचा कायदा सुव्यवस्था प्रश्न होऊ नये, कुठल्याही गोष्टीचा वाद होऊ नये ह्याची काळजी इकडे ठाकरे गटाकडून केली जाणार आहे। आणि आता थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे इकडे येतील आणि यांच्या सोबत जिकडे राजन विचार यांच्या सहित ते आता मुंब्र्याच्या दिशेने रवाना होतील। श्रद्धा, नक्कीच रिद्धेश, तर आपण ही दृश्य पाहतोय, दोन दृश्य आपण स्क्रीनवर पाहू शकतो। एकामध्ये उद्धव ठाकरेंचा ताफा आता बँड्राच्या दिशेने रवाना झालेला आहे, ते थोड्याच वेळात भांडुपमध्ये पोहोचतील। आमचे प्रतिनिधी तिथे उभे आहेत। तीन दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय। पहिलं म्हणजे उद्धव ठाकरे जे आहेत ते मुंब्र्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत, थोड्याच वेळात भांडुपमध्ये त्यांचं जंगी स्वागत होणार आहे। आमच्या प्रतिनिधींनी जसं सांगितलं की तसं की दृश्यांच्या मागे आपण पाहू शकतो की त्यांचे कार्यकर्ते सुद्धा उद्धव ठाकरेंचे जमायला सुरुवात झालेली आहे। तिसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय मुंब्र्यामधील शाखेबाहेरून ही लाईव्ह दृश्य तुम्ही पाहू शकताय। मीनाक्षी शिंदे असतील, नरेश म्हस्के असतील, शिंदे गटाचे कार्यकर्ते आहेत, ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत, सगळेच्या सगळे कार्यकर्ते तिथे जमलेले आहेत। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सुद्धा टप्प्याटप्प्याने तिथे पोहोचणार आहेत आणि त्या शाखेचा आढावा घेणार आहेत। या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात अपडेट्स घ्यायला। आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल जोडले गेलेले आहेत मुंब्र्यावरून, जिथे शाखेबाहेरून जोडले गेलेले आहेत। निकेश, मला जर ऐकू शकत असाल तर आपण पाहतोय की मुंब्र्याच्या बाहेर गर्दी वाढतेय। नुकतेच उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघालेले आहेत, भांडुपला जाऊन ते त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांचा ताफा थोड्याच वेळात मुंब्र्याला पोहोचेल। सध्याचं तिथलं काय वातावरण आहे, आपण त्यांच्या भावना समजून घेऊ शकतो का कार्यकर्त्यांच्या? नक्कीच श्रद्धा, उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून निघालेले आहेत आणि काही वेळानंतरच ते मुंब्र्यामध्ये पोहोचतील। पण त्या अगोदर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जी आहे ते शिंदेच्या शिवसेनेची या ठिकाणी पाहायला मिळते। मोठं शक्ती प्रदर्शन हे शिंदेच्या शिवसेनेकडनं देखील केले जात आहे। ज्या वेळेला उद्धव ठाकरे हे ठाण्यामध्ये एंट्री करतील तेव्हा त्यांचं स्वागताची रॅली जी आहे ती निघणार आहे आणि त्यांचं स्वागत करून ते पुन्हा एकदा मुंब्र्यात जी शाखा आहे, ज्या शाखेवरनं वाद निर्माण झाला
त्या ठिकाणी आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे येणार आहेत. इथल्या ज्या ठाकरे गटाचे जे काही कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्याशी बातचीत करणार आहेत, चर्चा करणार आहेत. मात्र शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले पाहायला मिळत आहेत. नेमका त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊ. काय सांगाल, उद्धव ठाकरे हे मुंबऱ्यात येत आहेत, मोठं शक्ती प्रदर्शन होणार आहे, पण त्या अगोदर देखील तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी जमला. या ठिकाणी सर्व शिवसैनिक या ठिकाणी शाखेच्या ठिकाणी या सर्वांना आवाहन करण्यात आलं आहे. या ठिकाणी सर्व विरोधी पक्षाचे जे नेते आहेत ते त्यांना आमंत्रित करतायत. आम्हाला खूप दुःख होतं या गोष्टीचं की आतापर्यंत उद्धव साहेब या ठिकाणी आले हे एकदाच आले, परंतु ज्यावेळी आमच्या इथल्या याच मतदारसंघातल्या आम्ही याच मतदारसंघात राहतो आणि या मतदारसंघातल्या ज्यावेळी शाखा तुटल्या, मग त्या कळवातल्या असेल, विटाव्यात आहे, खारेगावची आहे, या म्हणजे संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक शाखा तुटल्या आणि त्याला कारण हे लोक आहेत. आणि ह्याच लोकांनी आज आता आमच्या विरोधात उद्धव साहेबांना इथे घेऊन येत आहेत. मला वाटतं त्यांचा प्रचार करण्याचं साधन असेल, त्यांच्या युतीचं हे कारस्थान असेल आणि ही अत्यंत चुकीची बाब आहे की या ठिकाणी शिवसैनिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी येत आहेत. आणखीन काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. सर, काय सांगाल, उद्धव ठाकरे हे दुसऱ्यांदा मुंबऱ्यामध्ये येत आहेत, पण मात्र आत्ताचं जर शक्ती प्रदर्शन पाहिलं, तुमच्याकडनं देखील मोठी कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली आहे, ते देखील मोठी कार्यकर्त्यांची गर्दी. कुठेतरी हे राजकारण आणि त्याच्यातनं होणारा वाद हा मोठा होणार, चिघळताना दिसतोय. सर, जितेंद्र आव्हाड आणि सुभाष भोये यांच्या भांडणामध्ये या कळवा मुंब्रा विधानसभेच्या जेव्हा शाखा तुटल्या त्यावेळी उद्धव साहेबांना शाखांना भेटी देण्याची आठवण झाली नाही. पण आज जितेंद्र आव्हाडांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. जितेंद्र आव्हाडांना सेफ पॅसेज देण्यासाठी इथे शिवसेनेची शाखा नको म्हणून जितेंद्र आव्हाडांच्या सांगण्यावरनं उद्धव साहेब इथे येत आहेत, हे दुर्दैव आहे. कारण की ही शाखा पडीक होती, इथे अनेक व्यवसाय चालू होते आणि म्हणून इथल्या शिवसैनिकांनी शाखा ताब्यात घेतली आणि शाखेचं पुनर्बांधणी चालू आहे. पण एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्यासाठी, जितेंद्र आव्हाड यांना मदत करण्यासाठी उद्धव साहेब येतात, हे दुर्दैव आहे. नक्कीच शिवसैनिकांवरती अनेकदा प्रसंग आले, अनेक असे वादविवाद झाले, पण या अगोदर कधी उद्धव ठाकरे या ठिकाणी आले नाही. मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यावरूनच उद्धव ठाकरे हे मुंबऱ्यामध्ये येत आहेत असं म्हणणं ह्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मांडलेलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या ठिकाणी शाखेची पाहणी केल्याच्या नंतर नेमकं काय चित्र असेल, ह्यांच्याकडनं विरोध केला जातोय का स्वागत केलं जात आहे, हे देखील तितकंच पाहणं गरजेचं राहणार आहे. श्रद्धा, बरोबर निकेश, तुमच्याकडे थोड्या वेळानंतर पुन्हा येऊ, तुम्ही असेच जोडलेले राहा.